मित्रांनो, इमॅजिन करा एक सिच्युएशन. तुम्ही दिवस रात्र एक करून अभ्यास केला आहे. MHT CETमध्ये तुम्हाला 99% आले आहेत. तुमचे आई वडील खुश आहेत. शेजारी आणि नातेवाईकांना पेढे वाटले जात आहेत. तुम्ही स्वप्न बघत आहात VJTI, COEP किंवा PICTमध्ये ॲडमिशन घेण्याचे. सगळं किती छान चाललंय ना? आणि मग येतो ॲडमिशनचा दिवस. तुम्ही कॅप राऊंडमध्ये जाता, पण तिथला अधिकारी तुमचे पेपर्स बघतो आणि म्हणतो, बेटा, तुमचे डॉक्युमेंट्स तर इनकम्प्लीट आहेत. तुम्हाला या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळू शकत नाही. बूम. एकदम से वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. कसं वाटेल तुम्हाला? हा कोणता चित्रपटाचा सीन नाही मित्रांनो. ही दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांची रिॲलिटी असते. चांगले मार्क्स मिळवणे ही फक्त अर्धी लढाई आहे. खरी लढाई तर डॉक्युमेंट्स जमा करण्यात असते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी आहे तुमचा आदित्य सर आणि तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या टेस्टवायझर या यूट्यूब चॅनलवर. आजचा हा व्हिडिओ इतका महत्त्वाचा आहे की मी तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एक सेकंडसुद्धा स्किप करू नका, कारण आज आपण त्या सगळ्या डॉक्युमेंट्सबद्दल बोलणार आहोत जे तुम्हाला इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या ॲडमिशनसाठी लागणार आहेत. विद्यार्थ्यांसोबतच पालकांनी सुद्धा हा व्हिडिओ नीट बघावा, कारण हे डॉक्युमेंट्स काढण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने पालकांचीच असते. पण मेन टॉपिककडे वळल्याच्या आधी एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट. तुमची CETची तयारी कशी चालली आहे? पहिला अटेम्प्ट चालू आहे, दुसरा अटेम्प्ट येणार आहे. थोडं टेन्शन आले ना? डर का माहोल है? टेन्शन घेऊ नका. ऑल इज वेल म्हणा. तुमचा हा डर घालवण्यासाठी आणि तुमचा अभ्यास किती झाला आहे हे चेक करण्यासाठी testwiser.comने तुमच्यासाठी आणले आहेत बिलकुल फ्री PCM आणि PCB MHT CET मॉक टेस्ट्स. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. सगळे मॉक टेस्ट्स सध्या पूर्णपणे फ्री आहेत. पैसे नको, फक्त तुमचं सिलेक्शन हवं आहे आम्हाला. testwiser.com वर जा, मॉक टेस्ट्स द्या, टाईम मॅनेजमेंट शिका आणि मेन एक्झाममध्ये फोडा. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. व्हिडिओ संपला की लगेच चेकआउट करा. चला तर मग, आता आपण आपल्या मेन विषयाकडे वळूया. ॲडमिशन प्रोसेस सुरू होताना आपल्याला जे डॉक्युमेंट्स लागतात त्याची मी 2 विभागात विभागणी करतो. एक म्हणजे बेसिक आणि अकॅडमिक डॉक्युमेंट्स जे प्रत्येकाला लागतात आणि दुसरे कॅटेगरी स्पेसिफिक डॉक्युमेंट्स. सगळ्यात आधी बोलूया बेसिक डॉक्युमेंट्सबद्दल. यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे डोमिसाईल सर्टिफिकेट. डोमिसाईल म्हणजे काय, तर हे एक प्रमाणपत्र आहे जे सिद्ध करतं की तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात. महाराष्ट्र स्टेट कोटामधून ॲडमिशन घेण्यासाठी जिथे कट ऑफ्स थोडे कमी असतात आणि सीट्स जास्त असतात, तिथे हे डॉक्युमेंट ब्रह्मास्त्रासारखं काम करतं. जर तुमच्याकडे डोमिसाईल नसेल तर तुम्हाला आउट ऑफ स्टेट कॅन्डिडेट म्हणून ट्रीट केलं जाऊ शकतं आणि मग कॉम्पिटिशन खूप टफ होते. त्याबरोबरच तुम्हाला नॅशनॅलिटी सर्टिफिकेटसुद्धा लागतं, जे सिद्ध करतं की तुम्ही भारतीय नागरिक आहात. आजकाल खूप ठिकाणी डोमिसाईल आणि नॅशनॅलिटी हे एकाच सर्टिफिकेटवर कंबाईन येऊन जातं. हे तहसील कार्यालयातून मिळतं आणि तिथे काम इतक्या लवकर होत नाही. तारीख पे तारीख मिळती है साहेब, पर डॉक्युमेंट नाही मिळता, अशी परिस्थिती असू शकते. म्हणून लगेच अप्लाय करा. पुढचे डॉक्युमेंट्स आहेत तुमचे अकॅडमिक डॉक्युमेंट्स, म्हणजे तुमचा 10वीचा बोर्ड रिझल्ट आणि पासिंग सर्टिफिकेट. त्यानंतर 12वीचा बोर्ड मार्कशीट आणि सर्टिफिकेट. 12वीचा रिझल्ट लागल्यावर कॉलेजमधून हे ओरिजिनल डॉक्युमेंट्स मिळतात. खूप मुलं काय करतात, रिझल्ट आला की लगेच त्याला लॅमिनेशन करून टाकतात. थांबा भाऊ, थोडा सबर करो. लॅमिनेशनच्या आधी त्याचे चांगल्या क्वालिटीचे कलर स्कॅन करून तुमच्या ईमेलवर सेव्ह ठेवा, कारण ॲडमिशनच्या वेळी ऑनलाईन अपलोडसाठी ते लागतात. या व्यतिरिक्त तुम्हाला एंट्रन्स एक्झामचे स्कोअर कार्ड्स लागणार आहेत, म्हणजे MHT CETचा निकाल लागल्यावर त्याचा स्कोअर कार्ड, किंवा जर तुम्ही JEE किंवा नीट दिली असेल तर त्याचे स्कोअर कार्ड्स. हे रिझल्ट्स आल्याची गोष्ट आहे, पण त्याची प्रिंटआउट ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर लागतं लिव्हिंग सर्टिफिकेट, किंवा ज्याला आपण LC म्हणतो. 12वी पूर्ण झाल्यावर कॉलेज तुम्हाला LC देतं. जर तुम्ही एका बोर्डमधून दुसऱ्या बोर्डमध्ये शिफ्ट होत असाल, उदाहरणार्थ CBSEमधून स्टेट बोर्डमध्ये, तर तुम्हाला ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा मायग्रेशन सर्टिफिकेटसुद्धा लागू शकतं. हे तुमच्या कॉलेज किंवा स्कूलकडून मिळवून घेणे गरजेचे आहे. आता येतो सगळ्यात क्रिटिकल पार्ट, ज्यात जास्त मुलांची ॲडमिशन कॅन्सल होतात किंवा अडकून पडतात. ते म्हणजे कॅटेगरी स्पेसिफिक डॉक्युमेंट्स. जर तुम्ही SC, ST, OBC, VJNT, SBC किंवा SEBC कॅटेगरीमधून अप्लाय करत असाल तर हा भाग तुमच्यासाठी लाईफ सेव्हिंग आहे.
पहिला डॉक्युमेंट आहे कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जात प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र सिद्ध करतं की तुम्ही विशिष्ट कॅटेगरीचे आहात. पण इंजिनिअरिंग आणि फार्मसी ॲडमिशनसाठी फक्त कास्ट सर्टिफिकेट असून उपयोग नाही. तुम्हाला लागतं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र. आणि मित्रांनो, हे डॉक्युमेंट मिळवणे म्हणजे एक मोठी तपश्चर्या आहे. याला काही वेळेस 2 ते 3 महिनेसुद्धा लागतात. समाज कल्याण विभागात यासाठी अप्लाय करावं लागतं. जर तुम्ही अजून अप्लाय केलं नसेल तर आजच चला, पालकांना सांगा, एजंट शोधा किंवा सेतू सुविधा केंद्रात जा. ॲडमिशन प्रोसेसच्या राऊंडच्या वेळी जर व्हॅलिडिटी नसेल तर तुमची कॅटेगरी सीट डायरेक्ट ओपनमध्ये कन्वर्ट होते आणि मग फीससुद्धा ओपनची लागते आणि मेरिट लिस्टमध्ये सुद्धा तुम्ही खाली जाता. आता माझी सटकली अशी अवस्था पालकांची होते जेव्हा हे डॉक्युमेंट ॲडमिशन सेंटरवर नसतं. म्हणून बी प्रिपेअर्ड. पुढचं डॉक्युमेंट आहे नॉन क्रीमी लेअर किंवा NCL. हे डॉक्युमेंट SC आणि ST कॅटेगरी सोडून इतर कॅटेगरीसाठी म्हणजे OBC, NT, SEBC साठी महत्त्वाचं आहे. हे प्रमाणपत्र दाखवतात की तुमचं कौटुंबिक उत्पन्न एक ठराविक मर्यादेपेक्षा कमी आहे आणि तुम्ही क्रीमी लेअरमध्ये येत नाही. यात सगळ्यात मोठी मिस्टेक मुलं काय करतात माहिती आहे? ते जुनंच NCL ठेवतात. NCLची एक व्हॅलिडिटी असते, ती म्हणजे 31 मार्च ऑफ द नेक्स्ट इयर. म्हणजे तुम्ही यावर्षी ॲडमिशन घेत आहात तर तुमचा NCL नेक्स्ट इयरच्या 31 मार्चपर्यंत व्हॅलिड असणं कंपल्सरी आहे. ते चुकीचं असेल तर ॲडमिशन ऑफिसर डायरेक्ट रिजेक्ट करतो. आता माझी सटकली अशी अवस्था पालकांची होते जेव्हा हे डॉक्युमेंट ॲडमिशन सेंटरवर नसतं. म्हणून बी प्रिपेअर्ड. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आहात पण तुमची आर्थिक स्थिती ठीक नाहीये तर तुमच्यासाठी आहे EWS सर्टिफिकेट. EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. यासाठी राज्याने 10% सीट्स राखीव ठेवल्या आहेत. पण यासाठी तुमचे उत्पन्न आणि जमिनीची अट पूर्ण होणे गरजेची आहे. तहसीलदारकडून हे मिळतं. तुमचे उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजे इन्कम सर्टिफिकेट जर रेडी असेल तर EWS काढायला सोपी जाते. यासाठी पण आतापासूनच लागण्याची गरज आहे, कारण सगळे EWS साठी अप्लाय करतात आणि ऑफिसमध्ये भयंकर गर्दी असते. यानंतर काही मिसलेनियस किंवा इतर डॉक्युमेंट्स येतात. जर तुम्ही 12वी नंतर 1 वर्ष ड्रॉप घेतला असेल अभ्यासासाठी किंवा CET रिपीट करण्यासाठी तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट लागतं. हे कोणत्या सरकारी ऑफिसमधून मिळत नाही, तर हे एक कोर्ट ॲफिडेव्हिट असतं. 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तुम्हाला लिहून द्यावं लागतं की या 1 वर्षात मी कुठेही ॲडमिशन घेतलं नव्हतं आणि मी सेल्फ स्टडी करत होतो. अपना टाईम आएगा बोलून जे ड्रॉप घेतात त्यांना हे लागतंच. कोणत्याही वकिलाकडे गेलात तर तो 15 ते 20 मिनिटात हे गॅप सर्टिफिकेट बनवून देतो. त्याची जास्त काळजी करू नका, पण ते लिस्टमध्ये असणं गरजेचं आहे. आता एक अशी गोष्ट जी डॉक्युमेंट नाहीये पण डॉक्युमेंटपेक्षा कमीसुद्धा नाहीये, तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID. विद्यार्थी मित्रांनो, CETचा फॉर्म भरताना आणि ॲडमिशन कॅप राऊंडचा फॉर्म भरताना एकच मोबाईल नंबर यूज करा. तो नंबर घेणार आहात तो पूर्ण 4 वर्ष इंजिनिअरिंग किंवा फार्मसीसाठी चालू ठेवा. सगळे OTPs, सगळे मेसेजेस, सीट अलॉटमेंटचे अलर्ट्स त्या नंबरवर येतात. जर तुम्ही तो नंबर हरवला किंवा रिचार्ज नाही केला तर खूप मोठा प्रॉब्लेम होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा ईमेल ID. मुलं काहीही ईमेल ID ठेवतात, जसं की rockingraju@gmail.com किंवा papakipari@gmail.com. भाऊ, तुम्ही प्रोफेशनल कोर्सला ॲडमिशन घेत आहात. एक चांगला डिसेंट ईमेल ID बनवा, ज्यात तुमचं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम असेल आणि त्याचा पासवर्ड विसरू नका. एक छोटी डायरी ठेवा ज्यात तुम्ही तुमचे सगळे ॲप्लिकेशन नंबर्स, पासवर्ड्स आणि लॉगिन IDs लिहून ठेवाल. ही छोट्या गोष्टी आहेत, पण शेवटच्या क्षणी जेव्हा सर्व्हर डाऊन असतं आणि पासवर्ड रिसेट होत नाही त्यावेळेस या गोष्टी खूप त्रास देतात. तर मित्रांनो, ही होती पूर्ण लिस्ट त्या महत्त्वाच्या डॉक्युमेंट्सची. एप्रिल महिना चालू आहे, मे महिना आहे तुमच्याकडे. या 2 महिन्यात हे सगळे डॉक्युमेंट्स आपले रेडी ठेवा. जेव्हा तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स रेडी असतात त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स एकदम वेगळाच असतो. तुम्हाला फक्त कट ऑफवर ध्यान द्यावं लागतं, पेपर वर्कवर नाही. आणि जसे मी आधी म्हणालो, CETची चिंता सोडून द्या. तुम्ही तुमचा बेस्ट द्या, अभ्यास करा आणि प्रॅक्टिससाठी testwiser.com वर फ्री मॉक टेस्ट नक्कीच द्या. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करा आणि आजच एक टेस्ट देऊन बघा तुमचा स्कोर किती येतो ते. फ्री आहे तर फायदा घ्यायलाच पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचा लाईक आम्हाला अजून असे माहितीपूर्ण व्हिडिओज बनवण्यासाठी मोटिवेट करतो. तुमचे जे काही प्रश्न असतील डॉक्युमेंट्सबद्दल किंवा ॲडमिशन प्रोसेसबद्दल ते खाली कमेंट्समध्ये विचारा, मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये तुमच्या मित्रांना आणि विशेषतः तुमच्या पालकांना नक्की शेअर करा, कारण त्यांना या प्रोसेसची माहिती असणं जास्त गरजेचे आहे.
आपल्या टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढचे 2-3 महिने ॲडमिशन प्रोसेस पूर्ण होईपर्यंत आपण असेच मार्गदर्शक व्हिडिओज घेणार आहोत. तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत डॉक्युमेंट्स जमा करा, टेस्टवायझरवर मॉक टेस्ट द्या आणि अभ्यास करत रहा. ऑल द बेस्ट अँड थँक यू. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.